तोंडातून कधी जय बाहेर पडतं हे आपल्याला समजत नाही. इतकी सांगावी इतकी जादू आहे माझ्या राजाची. असं काय केलं असेल, असं काय निर्माण केलं असेल. 350 वर्ष झाली ज्या राजाचं नाव ऐकून आपलं शरीर पेटून उठत असेल. 350 वर्ष झाली ज्या राजाचं नाव ऐकून आपलं शरीर पेटून उठत असेल. तर 350 वर्षापूर्वी दस्तूरखुद्द छत्रपती शिवरायांच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी महाराज कसा घडला असेल, कसा वाढला असेल, कसं असेल धैर्य, कसं असेल शौर्य, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल पराक्रम, अरे कसा असेल नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तित्व, कसा असेल संभाजी. अंगामध्ये शिवबाचे रक्त संस्कार जिजामाताचे आणि पाठीशी तुळजा भवानी. अंगामध्ये शिवबाचे रक्त संस्कार जिजामाताचे आणि पाठीशी तुळजा भवानी. अरे विचार करा जरा त्या संभाजीची काय असेल कहाणी. एका हातात तलवार तर एका हातात लेखणी, मर्दानी सौंदर्याची आदाजाती देखणी. मर्दाशा राजाला पाहून होई काळजाचं पाणी. अरे विचार करा जरा त्या संभाजीची काय असेल कहाणी. पण ज्यावेळी आम्ही एका गावरान माणसाला प्रश्न विचारतो, तुम्हाला संभाजी महाराज कसे आहेत माहीत आहे का, तर तो आम्हाला 2 शब्दात उत्तर देतो, हो माहीत आहे की संभाजी महाराज रंगेल होते आणि संभाजी महाराज रगेल होते. या 2 शब्दात संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहासच सांगून जातो. म्हणजे काय, संभाजी महाराज व्यसनी होते आणि संभाजी महाराजांना स्त्रियांचा नाद होता. कुठून लागला शोध? ज्यावेळी आपण इतिहास पाहतो, ज्यावेळी आपण इतिहासाचे पुरावे चालतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं 14 मे 1657 पुरंदरावर शिवरत्न झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून महासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामस्मरण केलं संभाजी. इकडे संभाजींचा जन्म झाला आणि इकडे स्वराज्य वाढत गेलं. प्रतिचंद्रेच्या कलेप्रमाणे स्वराज्य वाढत संवर्धित होत गेलं. बघता 2.25 वर्षाचे झालेत संभाजी. आणि याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालं. डोईवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पण दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य या जिजामातामध्ये नक्कीच होतं. आणि जिजा नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी महाराज लिहिणं वाचणं शिकले, खेळणं फिरणं शिकले. अरे संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. मराठी येते, उर्दू येते, पाली येते, मल्याळ येते, गुजरात येते, इंग्लिश येते, हिंदी येते, संस्कृत सुद्धा येते. अरे ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सगळ्या जगाला माहीत आहे. पण वयाच्या फक्त 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला, हे कुणालाच माहीत असू नये. आपल्याला काय माहित आहे? आपल्याला फक्त एवढंच माहित आहे, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल साडी. याच्या पलीकडं आपल्याला काहीच माहित नाही. अरे वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला आणि या संस्कृतमध्ये ग्रंथामध्ये लिहिताना श्री गणेशाचं वर्णन करताना ते लिहून ठेवलेले आहेत. पद परमपत्र समचरण जिंगी कनम कर ना लिलित कबर उदर लंबित विशारवर वर दीर्घती मुंडी गर्भेत 4 फल एक दंतारी सुंदर अवतारी जात सकल मल. हे श्री गणेशाचं त्यांनी केलेलं वर्णन आहे. सापसुतक, नायिकाभेद असे कैक ग्रंथ प्रसिद्ध केले आणि उत्तम कवी म्हणून त्यांचा नावालौकिक सुद्धा झाला. बुद्धीचं क्षेत्र काबीज केलंच. पण हा संभाजी शरीर संपदेमध्ये तेज तरबेज झाला. मल्लविद्या, भालाफेक, थाळीफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी मध्ये तर संभाजी राजांनी मोठी हुकूमतच पैदा केली. तत्कालीन काळात पळत्या घोड्याला डोळ्याच्या पापणी मिटुस्तकी गार दिशी एका पायावर उभा करणारा जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला. त्याचं नाव आहे संभाजी. इथपर्यंत काही काळ उतरून गेलेला आहे. त्यानंतर संभाजी 17.5 वर्षाचे झालेत आणि याच वेळी एक इतिहासात लिहून ठेवावी अशी गोष्ट घडली. म्हणजेच शिवाजी महाराज छत्रपती झाले. आजवर असं ऐकलं होतं मराठ्यांची सगळी पुत्र सरदार पुत्र होती, पण संभाजी पहिले युवराज छत्रपती पुत्र झाले, पहिले युवराज झाले. ही काय साधी गोष्ट झाली नाही. इथपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास ऐकायसारखा होता. असं वाटायचं की फक्त ऐकतच राहावं. पण या काळानंतर संभाजी महाराजांच्या चारित्र्याचं पाणी असं वेगळ्या दिशेनं पलटून दिलं की मूळचा संभाजी राजाच माझा हरवून गेला. आज ते दादा कोंडकेच्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे, चंदनाच्या ताटावर सोन्याच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. चंदनाचा ताट आहे, सोन्याचा पाट आहे आणि भरवायला ती आहे म्हणल्यावर वेगळीच मज्जा. पण हे माझ्यासारख्यानं जरा वेगळ्याच पद्धतीनं म्हणलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हाब्रेडचा घास तुला भरवीन ग.
ऐकायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही आणि भरवायलाही बरं वाटत नाही. अशीच परिस्थिती, अशीच अवस्था या कादंबरीकाराने रेखाटली, या चित्रपटकाराने रेखाटली, या नाटककाराने रेखाटली आणि संभाजी महाराजांचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते जरा चकचकीत आणि पॉलिश्ड करून दाखवायचा प्रयत्न केला. म्हणून माझा मूळचा संभाजी राजाच हरवून गेला. आजही दूरदर्शनवर चित्रपट लागतो थोराताची कमळा. या थोराताच्या कमळामध्ये असं दाखवलंय की संभाजी महाराज तिच्यावर जबरदस्ती करतात आणि हा आघात सहन झाल्यामुळे ती आत्महत्या करते. अरे कुठून लागला शोध? संभाजी महाराज तिच्यावर जबरदस्ती करतात आणि हा आघात सहन झाल्यामुळे ती आत्महत्या करते. आणि त्या चित्रपटाच्या शेवटी निवेदन आहे, हीच त्या थोराताच्या कमळाची समाधी. आणि निदान काय लिहिलंय त्यावर वाचलं, पाहिलं, आश्चर्याचा धक्का बसला. कारण थोराताची कमळा मरण पावलेलं साल आहे 1698 साल आणि संभाजी महाराजांचा मृत्यू झालाय 1689 साल. म्हणजे सरळ सरळ आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षानं थोराताची कमळा मेली. मग नंतर 9 वर्षांनी तिच्यावर जबरदस्ती करायला संभाजी महाराजांचं भूत आलं होतं का, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. अरे उघड्या डोळ्याने आपल्या राजाची बदनामी बघत बसतो आम्ही उघड्या डोळ्याने. अरे शिवछत्रपतीचा पुत्र आहे, कल्याणच्या सुनाला माघारी पाठवली, त्या राजाचा पुत्र आहे. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करण्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास सांगणारा सर्जा संभाजी महाराज आहे. याच्याबद्दल बोलताना तुम्हाला लाज नाही वाटली? अजून ही नाटकं दाखवली. नाटकात व्यासपीठावर त्यांची एंट्रीज दारूचा ग्लास घेऊन दाखवलेला आहे. अरे कुठून लागला शोध? तो कापे खान औरंगजेबाच्या दरबारात होता अकबारी. त्यानं साताऱ्याला मराठ्यांचा इतिहास लिहिला. त्यानं इतिहासात लिहून ठेवलंय संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि एवढा बलाढ्य झालेला आहे की संभाजीला सत्तेची नशा चढलेली आहे. आणि याचंच ग्रामटपनी इंग्रजीत भाषांतर केलंय, सत्तेची नशा चढलेला राजा अँड टॉक्झिटेट वाईन ऑफ वॉलियन प्राईड. काय भाषांतर केलंय? अँड टॉक्झिटेट वाईन ऑफ वॉलियन प्राईड. त्यांचं भाषा तर अगदी उत्तम आहे, पण आम्ही वाचताना वाचलं अँड टॉक्झिटेट वाईन. वाईन म्हणजे काय? दारू. उल्लेख आलाय ना दारू. एकाला पत्र मिळालंय म्हण संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पाठवलेलं की आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. एकानं म्हटलंय मागवलं असेल स्टॉक, पण काय मागवलेली दारू जर तोपेसाठी लागणारी आहे दारू एवढं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही दारू घेतली होती का वेसनी संभाजी दाखवताना? याचं संशोधन होणं गरजेचं आहे. अरे 32 वर्ष छाव्यासारखा झुंजत राहिलाय. 32 वर्ष वेसनी माणसाला नाही सहन होत. वेसनी असता तर औरंगजेबाच्या इथे दरबारात झुकला असता, पण झुकला नाही. अरे मातीत मरणारे कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात. हे संभाजी महाराजांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे. जाता जाता असं बोलावं वाटतं, जोपर्यंत आपल्या जातीसाठी आणि आपल्या मातीसाठी आपण काय करत नाही तोपर्यंत मराठा म्हणण्याचा आपल्याला काय थोडाफार अधिकार नाही, असं मला म्हणावंसं वाटतं. खरंच कोल्हापूर जिल्हा शिवप्रतिष्ठाननी मला इथं बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. व आमच्या प्रवास क्षेत्रातील वैभव माऊली ट्रॅव्हल्सचे मालक प्रवीण देसाई व संदीप फडके मालकांचं मी आभार मानतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराय. धन्यवाद मित्र. अक्षय